नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बीड हा कर्तृत्ववान माणसांचा जिल्हा आहे. क्रांतिसिंह नानासाहेब पाटील तिथले खासदार होते. केशर काकू, दिवंगत गोपीनाथराव मुंडे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, आणि ही यादी खूप मोठी आहे. अशा कर्तृत्ववान लोकांचा जिल्हा असून सुद्धा अलीकडच्या काळामध्ये दुर्दैवाने बीड हे अनेक नकारात्मक कारणामुळे चर्चेत आहे. अर्थात त्या बीड जिल्ह्याचा किंवा तिथल्या भूमीचा तो दोष नाही आहे. आत्ताही बघा ना, 11 वर्षाची एक चिमुरडी आहे. त्या चिमुरडीनं लिहिलेलं पत्रच माझ्या हातात आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत श्री अजित पवार. ते पुणे जिल्ह्याचे पण पालकमंत्री आहेत. जेवढी गुन्हेगारी पुण्यामध्ये आहे ना, तेवढीच ती बीडमध्ये आहे. त्यामुळं पॅरलच द्यायचं असेल तर तसं पण पॅरलल आहे. फार ते पूर्वी चर्चेत नव्हतं. आम्ही इथे आल्यानंतर त्याचा खूप सखोल अभ्यास केला आणि महाराष्ट्राला सांगायला सुरुवात केली की पुण्यामध्ये पण ह्याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही, तेवढीच बजबजपुरी इथं पण आहे. पण ह्या चिमुरडीनं आपल्या ह्या 3 पानी पत्रातनं जो प्रश्न उपस्थित केला ना, तो पालकमंत्र्यांना, बीडमधल्या तिथल्या लोकप्रतिनिधींना फार फार विचार करायला लावणार आहे. मी ते पत्र वाचून दाखवतो. काही लोक म्हणतील हे पत्र त्या चिमुरडीनं लिहिलेलंच नाही, तिला काय एवढं कळतं, 11 वर्षाची मुलगी आहे. हे गृहीत धरून सुद्धा त्या पत्राचा जो भाव आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. माझ्या मते त्या मुलीला कुठून तरी अंतस्थ असं वाटलं असणार आहे की हे जे काही चाललंय ते बरोबर नाही. कारण आकडेवारी वगैरे ह्या पत्रात जी तिने दिली ती कदाचित नसेल तिच्याकडे, कोणी तर तिला सांगितली असेल. अजित काका उर्फ दादा पवार, आता ती ही त्याची भाषा आहे, म्हणजे मला असं वाटतं की हे पत्र तिने स्वतःच्या मनानं लिहिलेलं आहे. अन्यथा कोणी असं दादा पवार वगैरे म्हणणार नाही. विषय, आमच्या शाळेसाठी मदत हवी आहे काका. आदरणीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड जिल्हा. नमस्कार दादा आणि माझे काका. मी बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातल्या जिल्हा परिषदेत शाळेत शिकणारी एक साधी मुलगी आहे. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या माणसाला पत्र लिहिते. हात थरथरतोय, पण मनातलं दुःख कोणाला तरी सांगायला हवं म्हणून धीर करून हे पत्र लिहिते आहे. दादा, आमची ही शाळा नावापुरतीच असून आमचं हे ज्ञानमंदिर आहे. इथं सर्व शिक्षक वृंद आमच्यासाठी शिकवताना आमच्या भविष्यासाठी ज्ञानार्जनाची शिदोरी आमच्या कायम पाठीशी राहील इतके ज्ञानी, सज्जन आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक वृंद आम्हाला लाभले आहेत. थोड्याशा चुका त्यांनी केल्यात, दुरुस्त पण केल्यात. पण इथे शिकण्यासाठी कुठलीच सोय नाही. पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, हात धुण्यासाठी हँडवॉश नाही, खेळण्यासाठी साधं साहित्य नाही. तरीही आम्ही शाळेत येतो कारण आम्हाला शिकायचं आहे. पण दादा, कागदावर मात्र सगळं आहे असं दाखवलं जातं. आमच्या शाळेत सगळी व्यवस्था झाली आहे असं सांगून लाखो रुपये काढले गेले आहेत असं आम्हाला कळतंय. सरपंचबाईचे पती हे सगळं पाहतात म्हणे, पण आम्हाला मात्र काहीच मिळालेलं नाही. आम्ही रोज रिकाम्या डोळ्यांनी शाळेकडे पाहतो. दादा, आम्हाला काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं आहे का? हा तो खरा प्रश्न आहे. दादा, आम्हाला आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनवून ठेवायचं का? कारण आहिरे आणि नाहिरे वर्गातला हा जो लढा आहे ना, तो सनातन आहे आपल्याकडे. तर म्हणजे जिल्हा परिषदांच्या ग्रामीण भागातल्या शाळा, शहरातल्या महानगरपालिका नगरपालिकांच्या शाळा, त्याच शहरातल्या खाजगी शाळा आणि ग्रामीण भागामध्ये पण पसरत चाललेलं खाजगी शाळांचं लोन, तिथं असलेल्या सुविधा याची तुलनाच नाही होऊ शकत. उत्तम शिक्षक आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये, पण सुविधेचा प्रचंड अभाव आहे. अनेक जिल्हा परिषदांच्या शाळा ह्या दीर्घकाळ विजेअभावी बंद होत्या. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बसेसची सोय नाही आहे, असेल तर पास वेळेवरती मिळत नाही. आणि मग शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचं जे अर्थकारण, मी नेहमी म्हणतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागं आरोग्य, त्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक रस्त्यांचं जाळं, ह्या सगळ्यातनं सरकार हळूहळू बाहेर पडतंय. तुम्ही आठवून बघा, मी हे 3 मुद्दे त्याचा परिपाक म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. कारण खाजगीकरणाचा लोंढा एवढा आलाय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, 0 इंटरेस्ट रेटवरती त्याला 2 व्हीलर मिळते. आणि त्यामुळे होतं काय की तो व्याजानी कर्जानी कसं तरी ती व्यवस्था उभा करतो. पण शेवटी ह्या व्यवस्था नाहीच आहेत ना. शिक्षणातनं अनेक सरकारं बाहेर पडलेले, ते फक्त महाराष्ट्र सरकारच पडले असं नाही. दादा, आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का? आमची स्वप्न नाहीत का? आम्हालाही डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व्हायचं आहे, पण शाळेतच सोय नसेल तर आम्ही पुढं कसं जाणार? काका, आमचे पालकमंत्री आहात, हा तुमचाच जिल्हा आहे. आम्ही फार काही मागत नाही, परंतु शिकण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा द्या. स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, खेळाचं साहित्य आणि आमच्यासाठी प्रामाणिक काम करणारी व्यवस्था द्या. दादा, माझं हे पत्र वाचताना कदाचित तुम्हाला मी फार लहान वाटेल,
पण आमचं दुःख मोठं आहे, कृपया एकदा तरी आमच्या शाळेकडे लक्ष द्या. तुमच्या एका निर्णयानं आमचं आयुष्य बदलू शकतं. आपलीच परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतली विद्यार्थिनी. आता तिने हे पत्र कुणाला पाठवलं मला माहीत नाही, पण ते पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झालं. कारण ह्याच्यातले किती महत्त्वाचे मुद्दे आले. एकतर शाळेतली गैरसोय, भ्रष्टाचाराचे आरोप. तिनं ह्या पत्रामध्ये सरपंचबाईच्या पतीकडे त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि मग ती जी विद्यार्थिनी अंकिता, तिला विचारायचं आहे की आम्ही काही आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का, आमचं स्वप्न नाही आहेत का. आणि मग ग्रामस्थांनी पुराव्यानिशी काही माहिती हळूहळू माध्यमांना दिली. काही ग्रामस्थांचं मत आहे की हँडवॉशसाठी 60,000 रुपये, वॉटर फिल्टरसाठी 37,500 रुपये, खेळणीसाठी 1,20,000 रुपये, प्रोजेक्टरसाठी 1,00,000 रुपये, असे लाखो रुपये उचलले गेलेले आहेत. पण शाळेमध्ये काहीच आलेलं नाही आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी या प्रकरणाची SIT म्हणजे विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी आणि दोषीवरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. एका लहान मुलीला दाखवलेल्या या धाडसामुळे आता प्रशासन आणि पालकमंत्री अजित पवार काय करतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सरपंच बाईंनी पण या संदर्भामध्ये त्या मुलीचं कौतुक केलंय, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे, गावच्या सरपंच आहेत प्रतीक्षा शिंदे यांनी अंकिताच्या धाडसाचं कौतुक केलं, पण आरोपावर बोलताना त्यांनी निष्पक्षपातीपणे ही चौकशी व्हावी असं म्हटलेलं आहे. ऑब्व्हियसली ते तसंच निष्पक्षपाती व्हायला हवं. त्याच्या मागचं राजकारण काय माहीत नाही आपल्याला, कारण इथून आपण बघतोय ते एका पत्राचा मायना बघतोय. त्याच्या मागचं इंटरनल पॉलिटिक्स खेडेगावात जे राहणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे की तिथं कसं असतं. मला वेगळा प्रश्न पडतोय, काय आहे की प्रत्येक शाळेमध्ये ग्राम शिक्षण समिती आहे. त्या समितीचं सदस्यत्व हे मुख्याध्यापकाकडे असतं, तसंच ते सरपंचाकडे असतं. मग जर इम्पार्शियल चौकशी करायची असेल तर मुळात सरपंचांनी त्या ग्राम शिक्षण समितीच्या बैठकांना किती हजेरी लावली. एक, तिथले जे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी असतात नेमून दिलेले, प्रत्येक गावात किमान 5 तरी कर्मचारी असतात, त्यापैकी किती जण त्या बैठकांना उपस्थित होतो. 2. नंबर 3, ह्या बैठकाचे काही इतिवृत्त आहेत का की जे हे सगळं ह्या चिमुरड्या अंकितानं मांडलेले मुद्दे दाखवणार, कुठे जिल्हा परिषदेला ते सादर झाले, जिल्हा परिषदेत सांगितलं गेलंय का. ह्या सगळ्यांचे तपशील बाहेर यायला हवे, कारण ते तपशील बाहेर आल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा खुलासा होऊ शकतो. पण मला जरा व्यापक मुद्द्याकडे बोलायचं आहे. बीड असू दे किंवा पुणे असू दे, सगळीकडे जो अतोनात भ्रष्टाचार पसरलाय ना, त्या भ्रष्टाचाराचं काय करायचं हे कळतच नाही आहे. कारण सगळीकडे असं दिसतंय आपल्याला की ज्याला जे नेमून दिलेलं काम आहे, मी नेहमी म्हणतो भ्रष्टाचार कमी करण्याची एकच सूत्री आहे, ज्याला जे काम नेमून दिले ते त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावं. तलाठ्याने तलाठ्याचं काम, ग्रामसेवकाने ग्रामसेवकाचं काम, कृषी सेवकानं कृषी सेवकाचं काम, रोजगार हमी सहाय्यकानं रोजगार हमी सहाय्यकाचं काम, कम्प्युटर ऑपरेटरनं कम्प्युटर ऑपरेटरचं काम. हे जर मनापासून प्रामाणिकपणे केलं तर भ्रष्टाचार निमूटपणे असं समुच्चयपणे नष्ट व्हायला इथूनच सुरुवात होईल. आणि मुख्यमंत्री असू दे, उपमुख्यमंत्री असू दे, ते भलेही पालकमंत्री आहेत, ते इतक्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. ज्यांचं हे काम आहे त्या प्रशासकीय यंत्रणांना याच्याकडे बघायला हवं. हा खरा व्यापक मुद्दा आहे. आणि त्या मुलीनं जो कळकळीचा मुद्दा मांडला ना, तो मला फार भावनिक वाटला की काय आयुष्यभर पुढची पण आम्ही ऊसतोड मजूर म्हणूनच राहायचं का. कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीसाठी ऊसाच्या हार्वेस्टरपेक्षा हे ऊसतोड मजूर जे आहेत ना, ते त्यांच्या श्रमावरतीच तर त्यांची साखर कारखानदारी चालवतात. बरोबर ना. थांबूया आपण.